प्राप्तीशी उपाय हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय तेनी साधती साधने तुटती भवाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐशे वेद देती ग्वाही तेनी साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेनी साधती साधने तुटती भवाची बंधने पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावन्यात्यत्र जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री संताची माता साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलू सांभाळतरी वाढले अंतरी प्रेम सुख हरि प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय देवी साधती साधनी तुटती भवाची बंधनी शिवी करता निवडलेला भूषवती पण एकनाथ महाराजांचा त्या अंगातून महाराज भगवत प्राप्तीचा उपाय प्रतिपादन करतात पण तो उपाय सांगत असताना संतांचा महिमा संतांचं सामर्थ्य काय आहे ते अंगातून प्रकट करतायत सालाबादप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव संत जवळची मुळजी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने श्री समस्त वारकरी सुतार समाजांच्या वतीने ग्रामस्थ भाविक भक्त सर्व या सर्वांच्या सहकार्यातून हा संपन्न होणारा नामोत्सव आणि त्या नामोत्सवातील आजचा हा सेवेचा योग आहे संतांचं पुण्यस्मरण आहे आपल्या भागवत धर्मामध्ये जी अनेक संत मंडळी होऊन गेली अलीकडच्या काळामध्ये त्यापैकी संत जवळजी मळजी हे दोन संत पदाला प्राप्त झालेली मुळे विरक्त जीव म्हणतात किंबहुना ते असं जीवन जगले त्या जीवनाचा आदर्श समाजाच्या समोर त्यांच्या जगण्यातून प्रकाशित झाला आम्ही तुम्ही सामान्य जीवन जगतो
संत सुद्धा सामान्य जीवन जगतात, पण जगत असताना दिसायला सामान्य असतं पण असायला सामान्य नसतं. म्हणून तर तुकोबांनी वर्णन केले, दोन्ही दिसायला वरपंगाने सारखेच असतात, दोहीशी समान भजू नये, तुका म्हणे तैसे संतानी जन. वरपंगाने पाहायला गेला तर दोहीमध्ये काहीही फरक नाही, उपाधीचा काही फरक नाही. त्यांचाही देह पंचमहाभूताचाच आहे आणि आपलाही देह पंचमहाभूताचाच आहे. तेही इहलोकामध्येच अवतीर्ण झाले, आपणही लोकामध्ये अवतीर्ण झालो. तेही जगले आणि आपणही जगतोय. पण जीवन जगत असताना ते जगले, या देहामध्ये राहूनच त्यांनी कर्म केलं, पण करत असताना उपाधीशी कोणतंही तादात्म्य नव्हतं. बरं, जोपर्यंत तादात्म्य या उपाधीशी आहे, देहाशी तादात्म्य आहे, तोपर्यंत कोबा म्हणतात तो वरी अवघे संसारी. तुका म्हणे नाही निरशिला देह, तो वरी अवघे, तो कोणीही असो. बरं, यादी दिल्या महाराजांनी तिथं. पण संत जीवन मात्र हे वरपंगाने दिसायला सामान्य दिसतं, पण जीवन जगत असताना ते कर्म असेल, तो देह असेल, ते जगन असेल, त्याच्यामध्ये ते रद्द झालेले दिसत असतील, पण त्याच्यापासून ते अलिप्त असतात. का? जो महात्मा बोधाला प्राप्त झालेला आहे त्याची वृत्ती कुठेही तादात्म्याला प्राप्त होत नाही. बरं, संबंधच राहत नाही. का राहत नाही? तुका म्हणे मग नये वृत्ती वरी. आमचा सगळा व्यवहार वृत्तीवरती राहू नये, वृत्तीवरती राहू नये. आम्ही काही करत असलो तरी वृत्तीवरती राहूनच करतो. लक्षात ठेवा, आम्ही जरी ब्रह्मज्ञान सांगत असलो, ब्रह्मज्ञानाच्या गप्पा मारत असलो, तरीही वृत्तीवरती राहूनच. आम्हाला साऊंड कमी जास्त झालेला चालत नाही, वृत्तीवरती समजावं. संत जीवन हे आज सामान्य दृष्टीने दिसत असले तर ते सामान्य नाही. आणि असे संत आपल्या संप्रदायापर्यंत मध्ये आजपर्यंत झाले, याच्या पुढे होत राहतील. त्यापैकी संत जवळजी महाराज, जवळजी महाराजी हे दोन बंधू योग आहे काय जीवनातला समजत नाही. दोघेही बंधू पण एका बोधाला प्राप्त झालेले होते. बरं, एका बोधात जरी चारही भावंड साक्षात परब्रह्म स्वरूप होते, तसे दोघेही बंधू होते. एकाच घरातले बंधू एका पक्षाचे नसतात, एका पक्षाचे नसतात. त्याच्या पुढे समजतो एका फडाचे नसतात. पण दोघेही पारमार्थिक होते, पारमार्थिक दोघेही संत पदाला प्राप्त झाले. ही वैभव आहे त्यांच्या जीवनात. असे संत भूतलावरती होऊन गेले, पण अशा संतांची समाजाला गरज आहे, गरज. आणि ती का समाजाला गरज आहे त्याचं दिग्दर्शन या अभंगातून नाथ महाराज करतात. काही साधन जगण्याकरता लागतात आणि काही साधन उद्धाराकरता लागतात. जगण्या
जगण्याकरताची साधनं सांगितली त्याच्यामध्ये तडजोड होते, पण जी उद्धाराकरता साधनं सांगितली त्याच्यामध्ये तडजोड होत नाही. आणि तुम्ही जीवन जगताय, जगण्याकरता कोणत्याही साधनाचा अवलंब करता येतो, नाही जुळत तर तडजोड करून जगता येतं. पण जीवन जगत असताना त्या जगण्याला जर परिपूर्णता प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर शेवटी कुठंतरी उद्धाराला जीवन प्राप्त झालं पाहिजे. उद्धाराला जीवन प्राप्त झालं पाहिजे. केवळ काय मागचं कर्म असेल आपण ते घेऊन जन्माला आलो, आलोय ते भोगत जीवन जगावं. अगदी शास्त्राच्या भाषेमध्ये तितिक्षा धारण करून जगावं. तितिक्षा धारण करून जगावं. का? आपण केलेलं आहे ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे. चू करके चा कर तो न में आ गया. तळजोड नाही तिथं, ते भोगावंच लागेल. एकाने जांभळं विकत घेतली, जांभळं टप्पुरी अशी, आणि त्या जांभळ्यामध्ये त्याच आकाराचा एक भुंगा आला आणि विक्राने तो वजनामध्ये त्याला मोजला बरं, आणि विकत घेणाऱ्याने पण तो घेतला, आणि विकत घेणाऱ्याने तो जांभूळ म्हणून घेतला, आणि ते जांभळासारखं टप्पूर काळभर होतो, आणि जांभूळ म्हणून त्यांनी ते तोंडात घातलं. तोंडात गेल्यानंतर ते चूर केलं. ते मला चू करके चा कर तो मी त्याला वजनात आलाय, तू त्याला सोडणार नाही. चू करके चा कर तोड मी आ गया. तोड म्हणजे वजनात आलाय, म्हणजे वजनात आलेल्या तुला सोडणार नाही. तसं आमच्या तुमच्या वाट्याला आलेले भोग आहेत ते आपल्याला सोडता येत नाहीत, भोगावेच लागतात. तितिक्षा धारण करून मग पुढे काय करता येतं? आलेले भोग भोगता येतात, पण पुढच्या भोगाच्या बाबतीत मात्र सावध राहून जगता येतं. सावध राहून जगता येतं. व्यवहारात मन आहे, ठेच लागली की माणसं थोडीशी सावध होतात, पण बरीच लोक ठेच लागून सुद्धा सावध होत नाहीत बरं का. तसं आपल्या वाट्याला आलेले भोग आहेत ते भोगत असताना भोगता भोगता आपल्याला वाटते काय आपण घेऊन आलोय. असे भोग पुन्हा आपल्या वाट्याला येऊ नये ना, म्हणजे करा. असं जीवन जगा, असं जीवन जगा की पुन्हा ते भोग आपल्या वाट्याला येणार नाही. नवे नवे ते भोग या रूपाने शिल्लक राहणारच नाही. मग त्याच्याकरता काय करा? कोणाचे तरी पाय धरा, कोणाचे धरा, रस्त्याने चालणाऱ्याचे का, जेणेकरून जीवनामध्ये भोग शिल्लक राहणार नाही. असं काय जीवनामध्ये आहे? असं काय? आपण कर्म करतोय, पण कर्म करत असताना आपण तादात्म्य ठेवून करतोय. हे तादात्म्य कुठपर्यंत? जोपर्यंत स्वस्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत. स्वस्वरूपाची ओळख नाही होत नाही तोपर्यंत. ही ओळख कधी होईल, कोणा करवी होईल, आणि ही जीवनातली दुःखाची परंपरा, भोगाची परंपरा संपावी असं वाटत असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आणि ते करण्याकरता नेमकं काय करावं याचा विचार या भंगातून महाराज आपल्याला निर्मळपणाने प्रगट करताय बरं. आणि हा विचार जर आपण मनी मानशी घेतला तर आपल्या लक्षात येईल खरंच आपल्या जीवनामध्ये संतांची गरज आहे की नाही, गरज आहे की नाही. याच्यातून जर सुटायचं असेल, याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, महाराज म्हणतात पर्याय नाहीये, पर्याय नाहीये. मग काय करावं लागेल त्याच्याकरता? महाराज म्हणतात हरीची प्राप्ती करून घ्यावी लागेल.
हरीची प्राप्ती म्हणजे हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे. तो प्राप्त आहे का अप्राप्त आहे? प्राप्त आहे का अप्राप्त आहे? प्राप्त म्हणावी तरी पंचायत आहे आणि अप्राप्त म्हणावी तरी पंचायत आहे. परमात्मा प्राप्तच आहे. मग प्राप्तच आहे तर प्राप्तीचा उपाय का सांगतात? प्रश्न आहे का नाही? प्राप्तच आहे तर प्राप्तीचा उपाय का सांगतात? प्रश्न आहे. आणि अप्राप्त आहे, अप्राप्त आहे मग असे प्राप्त करून देणारे जगामध्ये कोण आहे? काही गोष्टी प्राप्त करता येतात का? प्राप्त करता येत नाहीत. प्राप्त करता येत नाहीत. मग अप्राप्त म्हणून का सांगितलं? तेवढ्या मधल्या काळामध्ये अज्ञान मानावं लागतं. तेवढ्या काळामध्ये अज्ञान मानावं लागतं. अज्ञान मानल्याशिवाय संगतीच लागत नाही. अज्ञान मानल्याशिवाय संगती लागत नाही. म्हणून फक्त व्यवहार आहे बरं का, वस्तुस्थितीने तो व्यवहार नाहीये. म्हणून शास्त्रकर्त्यांनी विचार सांगितला, प्राप्ताचीच प्राप्ती आहे, अप्राप्ताची प्राप्ती नाही. प्राप्ताचीच प्राप्ती आहे, अप्राप्ताची प्राप्ती नाही आहे. मग प्राप्ताचीच प्राप्ती आहे म्हणजे ज्याचं त्याला करता येत नाही का? ज्याचं त्याला करता येत नाही का? नाही ना. हीच अडचण आहे. हीच अडचण आहे. आणि ती अडचण सोडवण्याकरता महाराज समाजाला सांगतात, खरंच आपल्याला हे जर प्राप्त जीवनामध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल? त्या संतांची शरणागती पत्करावी लागेल. लक्षात ठेवा, संतांची तनु जिवे चरणाशी लागावे. कोणाच्या लागावे? संतांच्यावर. त्या संतांच्या चरणाला लागलं पाहिजे. का महाराज म्हणतात त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय पर्याय नाही. लक्षात ठेवा. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणात तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. तुम्हाला देव तो हवा असं वाटत असेल तर महाराज म्हणतात संतांच्या चरणावरती मस्तक ठेवावं लागेल. ठेवावं. ठेंगणा करी संतांच्या चरणात. का? हो, संतांच्या शिवाय हे शक्य नाहीये.
शक्य नाही. लक्षात ठेवा. बऱ्याच ठिकाणी हा विचार मांडलेला आहे. आज याची समाजाला जाणीव संत महात्मे करून देतात. जरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्याच्याविषयी जर यथार्थ ज्ञान नसेल तर संतच आपल्याला हा उपाय सांगतात. बरं का, शंका थोडीशी आहे. आता सांगणारे कोण आहे? संतच आहे. सांगणारे कोण आहे? संतच आहे. मग सांगणारे संतच आहेत. मग त्या संतांनी असं का सांगितलं नाही, मी संत आहे माझ्याकडे या. विचारणा तशी केली असेल हो. एकदा असं घडलं, गुरुवारी साखरे महाराज पुण्याला चालले होते आणि आश्रमाच्या बाहेर पडल्यानंतर रोडवरती काही माणसं महाराजांना भेटायला आली होती. त्यांनी महाराजांना बघितलेलं नव्हतं आणि बाहेर पडल्यानंतर त्या रोडला लागल्यानंतर त्यांनी विचारलं, साखरे महाराजचा आश्रम कुठे? म्हणजे हाच रस्ता गेला आश्रमात. महाराज गेले पुण्याला आणि माणसं गेली आश्रमात. आश्रमात गेले. आश्रमात गेल्यानंतर त्यांचं वर्षी गेले. म्हणजे महाराज कुठे आहे? म्हणजे महाराज आताच पुण्याला गेले. पुण्याला गेले, आम्हाला रस्त्यात भेटले. मग तेच महाराज होते. त्यांनी काय विचारलं, आम्हाला साखरे महाराजांच्या आश्रमात जायचं आहे. पण महाराजांनी सांगितलं की मी साखरे महाराजांनी सांगितलं का? सांगितलं नाही. ती माणसं गेली आश्रमात. त्यांच्या लक्षात आलं रस्त्यात भेटले तेच महाराज होते. पण महाराजांनी सांगितलं नाही मीच महाराज आहे. मग घडलेला प्रसंग आहे. तस नाथ महाराजांच्याकडे काही मंडळी गेली. म्हणजे महाराज आम्हाला देव प्राप्त करून घ्यायचा आहे असं. मग काय करावं लागेल? काय म्हणले, संतांच्याकडे जा. संतांच्याकडे जा. मी संत आहे म्हणून सांगितलं नाही बरं का. मी संत आहे म्हणून सांगितलं नाही. संतांच्याकडे जा. नुसतं जा नाही, काय कर, त्या संतांच्याकडे जा आणि त्या संतांचे पाय धरा. तेच महाराज अभंगाच्या पहिल्याच्या प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. संतांनी संतांच्याकडे पाठवलं. संत रूपाने आपल्या जीवनामध्ये जरी भेटले तरी संतत्व बुद्धी होणं फार अवघड आहे. अवघड आहे. जी मंडळी नाथ महाराजांच्याकडे विचारण्याकरता गेली त्यांची जर नाथ महाराजांच्या विषयी जर संतत्व बुद्धी जर झाली असती तर त्यांना दुसरीकडे जावं लागलं असतं का?
संतत्व बुद्धी न झाल्यामुळे निर्देश करावा लागला. निर्देश करावा लागला. आम्हाला लोक विचारतात, महाराज आम्हाला काही कीर्तनकारांच्या तारखा द्या. कीर्तनकारांच्या तारखा द्या. आणि कंसाल म्हणतात तुमच्यासारखा कीर्तन करणारा पाहिजे. आता कीर्तनकाराकडेच माणसं कीर्तनकाराच्या तारखा मागतात. आणि म्हणताना कशा म्हणतात तुमच्यासारखा पाहिजे, म्हणजे माझ्यासारखा कसा देगा ना. हे जसं व्यवहारामध्ये करा. म्हणून जी व्यक्ती जीवनामध्ये भेटली त्या व्यक्तीविषयी आज संतत्व बुद्धी झाली पाहिजे. लक्षात ठेवा, संतत्व बुद्धी झाली पाहिजे. आमची तुमची होत नाही हे सिद्ध करण्याकरता त्या मनाचं संत जीवनच पाहिजे. त्या मनाचं संत जीवनच पाहिजे. म्हणून नाथ सांगितलं तुम्हाला खरंच जर देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांच्याकडे जा, धरावे संतांचे ते पाय. त्या संतांचे पाय धरा. आपण कसे धरा? धरायचे म्हणून धरू नका बरं का. वरपंग शब्दार्थ घेऊ नका. गर्भित अर्थ त्याच्या गावाला घेऊ. तुकोबांनी वर्णन केले. त्यांच्याकडे जायचंय ना, त्यांचे पाय धरायचे ना, मग कसं केलं पाहिजे? संत चरणी भावे पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया. पाठांतर पक्क करायचं असेल तर उत्तरार्धातून सुरुवात करायची. अभ्यास आहे. पाठांतर पक्क होत. आता राहिलं नाही, आमचंही राहिलं नाही. अभ्यासच नाही. ज्यावेळी आम्ही आश्रमामध्ये शिकायला होतो ते आश्रमात पद्धत होती, रोज हरिपाठ म्हणायचा. आणि तो हरिपाठ म्हणत असताना जेवताना जेवायला म्हटल्यानंतर हरिपाठ म्हणायचा विद्यार्थ्यांनी बघ. आणि तो हरिपाठ पूर्ण काय 10 मिनिटांमध्ये व्हायचा, पण जेवण अर्धा पाऊण तास चालायचं. चवी चवी ते एक टाइम जेवण. आज दुपारी पोटवर जेवलं की दुसऱ्या दिवशी पोटवर दुपारी जेवण का संध्याकाळचं दुपारी राहिलेलं संध्याकाळी खावं लागत होतं. तिथं गरम काय मिळत नव्हतं. रात्रीत राहिलेलं पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला. आज दुपारचे तुकडे दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता नाश्त्याला. बरं का, भार चांगली लागायची. आणि ती चटणी सहित नुसती भुकी. म्हणजे अर्धा पाऊण तास जेवण चालायचं. तो हरिपाठ 10 मिनिटांमध्ये होऊन जायचा. मग पद्धत होती, प्रत्येकाने उत्तरार्थ सांगायचा हरिपाठातला. आणि तो उत्तरार्थ सांगितला त्यांनी पूर्वार्थ सांगायचा. बरं वाया येरजार हरिवेन सांगा. पक्का हरिपाठ पाठ नाही. पक्का हरिपाठ पाठ नाही. हा उत्तरार्थ सांगितलं की एका क्षणात पूर्वार्थ सांगितला पाहिजे.
बरं का. म्हणजे विद्यार्थ दशेमध्ये ते पाठांतर पक्क व्हावं म्हणून ती पद्धत बरं का. पण आता अभ्यास झाला नाही, आता अभ्यास फक्त आपला कीर्तन बोलता. असो आज पाठांतराची गरज आहे, म्हणून पाठांतर करणाऱ्यांची संख्या वाढवा. पाठांतर करणाऱ्यांची संख्या वाढवा. कीर्तन करा, करण्याबद्दल काय हरकत नाही, पण पाठांतर करा. पाठांतर पुष्कळ पाहिजे कीर्तन करायला बरं का. आता सोय झालेली आहे, प्रत्येकाच्या खिशातच गात आहे मोबाईल, तेव्हा आणखी लोक माणसं आळशी झाली बरं का. संत चरणी भावे निघावया, तुका मनी जवळी न पाच्या रिक्ता जावे. त्या संतांच्याकडे जावं, पण कसं जावं महाराजांनी तिथं विधी सांगितला. संत चरणी भावे रिघावया, धरावे ते पाय. भावपूर्वक गेलं पाहिजे, शरण्य भावाने त्यांच्याकडे गेलं पाहिजे बरं का. शरण्य भावाने गेलं पाहिजे. शरण्य भावाने गेल्याशिवाय आपल्याला ज्ञान होत नाही. पुस्तक वाचून कळत नाही का? कळतंय. कळणं वेगळं आणि अनुभवाला येणं वेगळं बरं का. ग्रंथाच्या द्वारे शब्द ज्ञान होत, ग्रंथाच्या द्वारे शब्द ज्ञान होत, आणि संतांच्या कर्मी जे ज्ञान होतं ते अप्रोक्ष ज्ञान होतं बरं का. नुसतं अप्रोक्ष नाही, दृढ अप्रोक्ष होत. केवळ ज्ञानाची गरज नाही, लक्षात ठेवा. अप्रोक्ष ज्ञानाची गरज आहे. आज आम्हाला ज्ञान आहे म्हणजे शब्द ज्ञान आहे. शब्द ज्ञान आहे. शब्द ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे. शब्द ज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे बरं का. हे शब्द ज्ञान पुस्तकाच्या द्वारे, ग्रंथाच्या द्वारे होत, ग्रंथाच्या द्वारे होत. म्हणून वर्णन केले दादा महाराजांनी. विचारसागराची प्रस्तावना लिहित असताना असं वर्णन केले. या वेदांत ग्रंथाचं जर अध्ययन करायचं असेल तर एखादा गुरु परंपरेतून, संप्रदाय परंपरेतून ज्याने अध्ययन केले त्याच्याकडे श्रवण करा म्हणून सांगितले बरं का. भलत्या सत्याकडे श्रवण कोणी करणार नाही तुम्हाला. प्रस्तावनेमध्ये उल्लेख फार सुंदर केलाय. म्हणजे जे वेदांत शास्त्रात सिद्धांत सांगणारे ग्रंथ ते कोणी एखादा प्राध्यापक सांगून चालत नाही. त्याला बुद्धीच्या द्वारे सांगता येईल. पण ते संप्रदाय प्रवर्तन झालेल्या पुरुषाकडून ते श्रवण केलं पाहिजे असं वर्णन केलेलं आहे. शब्द ज्ञान ग्रंथाच्या द्वारे होतं. मामा तुम्हाला देवाचं ज्ञान नाही का अप्रोक्ष ज्ञान नाही? अप्रोक्ष ज्ञान नाही. आणि ते अप्रोक्ष ज्ञान जीवनामध्ये जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे? ते ज्ञान पैदा बलवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे, सर्वस्वेशी धरावे संतांचे ते पाय. संत शब्द इथं महाराजांनी वापरलाय बरं का. संत शब्द महाराजांनी वापरलाय. संत शब्द या ठिकाणी जो आलेला आहे हाच शब्द ज्ञानोबांनी वापरलेला आहे. म्हणजे आधी ज्ञानोबांनी वापरला आणि नंतर नाथ महाराजांनी वापरला. ते ज्ञान पैदा बलवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे. तिथं संत शब्दाची व्याख्या काय? संत शब्दाची व्याख्या काय? तर त्याचं वर्णन केले. कोणी वर्णन केले? ज्ञानोबांनी भाष्य दिलेलं आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानिनः तत्वदर्शिनः.
ज्ञानीना हा तत्वदर्शिना याच्यावरती भाष्य करताना ज्ञानोबांनी संत पदाची योजना केली आहे. संत पदाची योजना केलेली आहे. हा एक पद ज्ञानोबांनी अधिक वापरलेलं आहे. ज्ञानोबांना सांगायचं आहे भगवंतांनी ज्ञानीना हा तत्वदर्शना सांगितलेलं आहे. पण ते ज्ञानीही पाहिजेत म्हणजे श्रोत्रिय पाहिजे. तत्वदर्शना म्हणजे ते ब्रह्मनिष्ठ पाहिजे. भगवंतानी श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सांगितलं पण ज्ञानोबांनी एक पद वापरलं संत म्हणजे कृपाळू पाहिजे. कृपाळू पाहिजे म्हणजे तो ज्ञानीही पाहिजे तत्वदर्शी पाहिजे आणि तो कृपाळू पाहिजे. ही तीन पद एकत्र आली तरच त्याला संत म्हणतात. ज्ञानी आणि तत्वदर्शी आली तर त्याला संत म्हणत नाही. हे तिसरं पद लागलं तरच बरं का यांनी त्याला संत म्हणता येत का. संत या शब्दाचाच अर्थ आहे काय. संत या शब्दाचा अर्थ आहे त्या ब्रह्मचैतन्याला करुणा नावाची उपाधी लागली. करुणा नावाची आणि करुणा नावाची उपाधी लागली म्हणून तर ते संत रूपाने प्रकट झालं. आपण परवा चिंतन केलं ब्रह्ममूर्ती संत ब्रह्म अवतरले असं नाही वापरलं आणि संत अवतरले असंही वापरलं नाही बरं का. ब्रह्ममूर्ती संत अवतरले महाराजांनी शब्दाची रचना केलेली आहे. नामदेवांचा अभंग आहे तो. पण संतत्व कधी सिद्ध होत आपल्या जवळ आहे ते दुसऱ्याला देण्याची तळमळ त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. तिथंच संतत्व सिद्ध होतं बरं का. पण त्यांच्याकडे आपण गेलं पाहिजे आणि ते कसं गेलं पाहिजे विधी सांगितला. धरावे संतांचे ते पाय त्यांचे पाय धरा. त्यांचे पाय धरा म्हणजे शरणागती स्वीकारावं. पाय धरणं हा व्यवहारातला शब्द प्रयोग आहे. पाय धरणं हा एखाद्याचं काय जर झालं भांडण तर आपण काय सांगतो काय करू आता फक्त त्यांचे पाय धरा. त्यांचे पाय धरा म्हणजे तुमचं मिटेल. काही माणसं म्हणतात सगळं काही सांगा आपण पाय धरणार नाही. बाकीचं काही सांगा पण पाय धरणार ते म्हणतात पाय धरल्याशिवाय पर्यायच नाही. पाय धरणे या शब्दाचा अर्थ की आपला अहंकार बाजूला ठेवावा लागेल. अहंकार बाजूला ठेवावा लागेल म्हणून केवळ शब्दाने ज्ञान होत पण अनुभूती येत नाही.
समजा अनुभूती आली, पण त्या अनुभूतीला प्रामाण्य पाहिजे ना, प्रामाण्य पाहिजे. आणि ते प्रामाण्य येण्याकरता आज संत कृपेची गरज आहे. संत कृपेची गरज आहे बरं का, लक्षात ठेवा. केवळ स्वतःच्या सामर्थ्याने ते आपल्याला प्राप्त करता येत नाही बरं का. आपण मिळवलेल्या ज्ञानाला प्रामाण्य येण्याकरता आज संतांची गरज आहे. म्हणून तर आरंभालाच आपल्यासमोर मुद्दा ठेवला आणि त्याचा इथं महाराजांनी उल्लेख केलाय. हरी प्राप्तीशी उपाय, तो हरी प्राप्त आहे, प्राप्तच आहे बरं का. हा प्राप्त असलेलाच प्राप्त करून घ्यायचा आहे, प्राप्त असलेलाच प्राप्त करून घ्यायचा आहे. फक्त व्यवहार आहे, प्रत्यक्षात क्रिया नाही. व्यवहार आहे, क्रिया नाही बरं का. काही गोष्टीमध्ये आपल्याकडे आहे, काही गोष्टी आपल्याकडे आहेत बरं का. कशा आहेत? आम्ही तुमच्या गावाला येतो, तुम्ही आमच्या गावाला या. देणं घेणं काय नाही बरं का. यांनी त्यांना नारळ पाकिट द्यायचं नाही आणि त्यांनी यांना द्यायचं नाही. हा फक्त या गावच्या लोकांनी त्या गावाच्या कार्यक्रमाला जायचं आणि त्या गावच्या लोकांनी या गावच्या कार्यक्रमाला यायचं. देण्या घेण्याचा संबंध नाही. तसं हरीची प्राप्ती करून घ्यायची आहे. ती प्राप्ती करून घ्यायची आहे म्हणजे तो अप्राप्त नाही आहे, प्राप्तच आहे, प्राप्तच आहे. मग प्राप्त असलेलाच प्राप्त, त्याला म्हणतात प्राप्ताची प्राप्ती. नुसती प्राप्ताची नाही, नित्य प्राप्ताची प्राप्ती. तो नित्य प्राप्त आहे. काही जीवनामध्ये आमच्या काल गेला, असा काय काल गेला, असा काही काल गेला की आपण त्या स्वस्वरूपाला विसरलो. का विसरलो? विसरण्याची कारण पुष्कळ सांगितले बरं का. जो प्राणी कामी भरू, देहाची मर्यादरू, म्हणून पहिला विसरू घरादाराचा. ममनी पहिला विसरू आत्मस्वरूपाचा, स्वरूपाचा. हा मधी काल असा गेला, असा मधी काल गेला. काल गेला म्हणजे असा काल गेला, त्या कालामध्ये विषयाशिवाय दुसरा भोगच आमच्या वाट्याला आला नाही. म्हणजे कोणता काल? मनुष्य जन्म मिळण्याच्या आधीचा काल. त्या कालामध्ये आपल्याला यातलं काहीच माहिती नाही, याच्यातलं काहीच माहिती नाही. पण जन्माला येऊन तरी काही लोकांना माहिती आहे का? जन्माला येऊन सुद्धा काही लोकांना माहिती नाही. पण असा काळ गेला, बराच काळ गेला आणि त्या काळाचा परिणाम की आपण आपल्या स्वस्वरूपाला विसरलो. स्वस्वरूपाला विसरलो. आता स्वस्वरूपाला विसरलो, विसरलेल्या स्वरूपाचं स्मरण आपल्याला करायचंय, स्मरण करायचंय. आणि ते स्मरण करून देण्याचं काम ज्यांच्या जीवनामध्ये अखंड स्मरण आहे ते आपल्याला स्मरण करून देतील बघा. आणि असे जर कोण असतील तर संत आहे. म्हणून फक्त प्राप्तीचा व्यवहार आहे, प्रत्यक्ष प्राप्ती नाहीये. प्राप्ती नाहीये. कितीतरी उदाहरण त्याला शास्त्रकारांनी दिलेली आहे, कितीतरी उदाहरण दिले. माणसं शेतामध्ये पिकाला पाण्याची गरज आहे आणि पाण्याची गरज आहे म्हणून त्या पाण्याकरता विहीर खणतात, विहीर खणतात आणि विहीर खणता 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 माणसं त्या पाण्यापर्यंत जातात आणि पाण्यापर्यंत गेल्यानंतर म्हणतात पाणी लागलं, पाणी लागलं. आता पाणी लागलं ते तिथं नव्हतं पूर्वी,
तिथं होतच हो, पण त्या पाण्यावरती आलेली जी पुटं होती ती फक्त बाजूला काढली. कोणी काढली? बोरवाल्याने. तुम्ही फक्त पाण्याचं संरक्षण करण्याकरता तट बांधताय बरं का पाणी दाखवताय? दाखवत नाही ना. एक कॉन्ट्रॅक्टर आहे काय कॉन्ट्रॅक्ट मिळावी म्हणून ते माझ्यावर येते बरं. त्यांना माहिती महाराजांच्या संगतीतून मिळालेली शेवटाला जात नाही. दिवसभर कामावरती असतात पण संध्याकाळी ती कीर्तन ऐकण्याकरता वेळात वेळ काढून घेतात बरं का. किती थकूते पण ती कीर्तन ऐकण्याकरता येतात. टाळत नाहीत ते, टाळत नाहीत. तात्पर्य पाणी जमिनीमध्ये आहे का? जमिनीमध्ये पाणी नवीन आणलं का? पाणी नवीन आणलं नाहीये. फक्त त्या पाण्यावरती होत ते आवरण बाजूला करावं लागलं. आवरण बाजूला करावं लागलं आणि ते आवरण बाजूला करण्याकरता यंत्राच्या साहाय्याने ते केलं जातं. तसं आपल्या स्वस्वरूपावरती आलेलं आवरण आहे ते यंत्राने बाजूला होत नाही, ते मंत्राने बाजूला होत नाही. त्याच्याकरता कोण लागतं? मला म्हणतात त्याच्याकरता अनुभूती संपन्न संत लागतात बरं का. अनुभूती संपन्न संत लागतात. म्हणून तुकोबांनी थोडस वेगळं वर्णन केले. पायाच्या गुणे पडिले ठाऊके जगा पुंडलिके दाखविले. दाखवणारा पायाळू पाहिजे. दाखवणारा पायाळू पाहिजे. पायाळू पाहिजे म्हणजे मला तिथं एवढाच अर्थ घ्यायचा, तो अनुभूती संपन्न पाहिजे. बाकीचा विस्तार तिथं आता गरज नाहीये. म्हणजे पायाळू माणसाला तिथं पाणी आहे. त्याच्या शेजारी ज्याला पाणी ज्याच्या शेतामध्ये काढायचं त्याच्या शेतातलं त्याला पाणी दिसत नाही, त्याला कसं का दिसतंय? ज्याचं शेत आहे त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतातलं पाणी दिसत नाही, पण पाणक्याला त्याच्या शेतातलं पाणी दिसतंय. आमच्या शेतातला देव आम्हाला दिसतो का? पण दाखवणारा पाणक्या बाहेरून आणावं लागतोय. तो आपल्या जवळच दाखवतो बरं का, आपल्या शरीरातच. त्या शेतकऱ्याच्या शेतातच पाणी दाखवतो. तसं संत महात्मे आमच्या तुमच्या अंतःकरणामध्ये हृदयामध्ये असलेला प्राप्त असलेला पण अप्राप्त झाल्यासारखा झाला तो, आणि अप्राप्त झाल्यासारखा झाला. आणि अप्राप्त झाल्यासारखा झाल्यामुळे महाराज म्हणतात ते व्यवहार घडण्याकरता महाराज म्हणतात संत शरणागती शिवाय हे पर्याय नाही. संतांच्याकडे जावं लागेल. आणि संतांच्याकडे जावं लागेल या शब्दाचा अर्थ आहे की ते प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा अहंकार टाकावा लागेल. अहंकार टाकावा लागेल. चरित्र पहा, चांगदेवाच्या चरित्रातला काय उणेपणा होता? काय उणेपणा होता? चांगदेव सामान्य होता? रामदेव बाबा सारखा होता? तो आत्मानंदामध्ये राहणारा होता. काय आत्मानंदामध्ये राहणारा होता? फक्त आत्मा आणि ब्रह्म एकच आहे एवढं त्याला ज्ञान नव्हतं बरं का. एवढं त्याला ज्ञान नव्हतं. मग 1400 वर्ष तपश्चर्या करून जर तो आत्मानंदामध्ये राहत होता, थोडस उन्ह होतं. हे उन्ह घालवण्याकरता चांगदेवाला काय करावं लागलं? आला लोटांग
लोटांगणी आला लोटांगणी चांगदेव. त्या चांगदेवाला लोटांगण घालावं लागलं आणि त्याला शरण यावं लागलं. अहंकार ठेवावा लागला बाजूला. चांगदेवाला जर हा अनुभव घेण्याकरता सामान्य नव्हता चांगदेव. त्यालाही अहंकार होता, माझ्यासारखा योगी नाही, माझ्यासारखा योगी नाही. त्याला माझ्यासारखा योगी नाही असा अहंकार होता. आम्हाला सुद्धा अहंकार आहे, माझ्यासारखा कीर्तनकार नाही. त्याच्यात आणि आपल्यात काय फरक नाही. त्याला योगाचा होता, आम्हाला कीर्तनाचा आहे. पण हा टाकावा लागेल, टाकावा लागेल. कशा करता? जर आपल्याला त्या हरीचं आत्मत्वाने ज्ञान व्हावं वाटत असेल तर. आणि आत्मत्वाने ज्ञान होण्याकरता महाराज म्हणतात पाय धरणे या शब्दाचा अर्थ शरणागती. संतांची शरणागती स्वीकारल्याशिवाय अपरोक्ष अनुभूती येत नाही. म्हणून महाराज म्हणतात आज आम्हा तुम्हाला हे मिळवायचं असेल तर संतांची शरणागती नाम संत जीवनाची आवश्यकता आहे. संत जीवनाची आवश्यकता आहे. म्हणून आपण सर्वजण भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत. का? अशी व्यवस्था झाल्यानंतर आम्ही तुम्ही जन्माला आलोय. अशी व्यवस्था झाल्यानंतर जन्माला आलोय. त्या व्यवस्थेच्या आधी जर आपण जन्माला आलो असतो तर अवघड झालं असत. आता परिस्थितीचा विचार केला तर अलीकडे मुलांचं भाग्य आहे, मुलांचं भाग्य आहे. घरातली माणसं शाळेपर्यंत नेऊन सोडतात, शाळा सुटली की घराकडे आणतात. सगळी त्याला लागणारी साधनं आज जाग्यावरती मिळतात. साधनं न मिळता शिकणं फार अवघड आहे. साधनं न मिळता शिकणं फार अवघड आहे. आज सगळी उपलब्ध आहे, लक्षात ठेवा. तेव्हा आज आमच्या जीवनामध्ये संत जीवन उपलब्ध आहे, संत जीवन उपलब्ध आहे. फक्त अडचण एवढीच आहे, आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. कधी जाऊ, कधी जाऊ आपल्याला हे कळेल आपण स्वस्वरूपापासून दूर आहोत. आपल्याला स्वस्वरूपाचं यथार्थ ज्ञान नाहीये. हे ज्या दिवशी आपल्याला कळेल आणि ते आपण जीवनामध्ये प्राप्त केलं पाहिजे. किंबहुना जीवनातलं हे प्राप्तव्यच आहे, जीवनातलं हे प्राप्तव्यच आहे. आणि हे प्राप्तव्य ज्यांच्याकडे होतं महाराज म्हणतात त्यांना संत म्हणतात. महाराजांनी वर्णन केले हा हेतू पूर्ण करण्याचं सामर्थ्य संतांच्या जीवनामध्ये, हा हेतू पूर्ण करण्याचं सामर्थ्य संतांच्या जीवनामध्ये. लक्षात ठेवा, त्याची संत, त्याची संत,
विठ्ठली त्यांचा हेतू एवढाच आहे, हा विठ्ठल सर्वांना कळावा. हा विठ्ठल सर्वांना कळावा हाच ज्यांचा हेतू आहे तेच संत बरं का. हे सर्वांना ज्ञान व्हावं हे ज्ञान करून देण्याकरता ते संत उपलब्ध आहेत. फक्त आपण त्यांच्याकडे गेलं पाहिजे. दुकानामध्ये माल सगळा उपलब्ध आहे पण ग्राहकाने तिथपर्यंत गेलं पाहिजे. दुकानदार काय घरी पोचणार नाही, पोचवेल कोरोना आला तर. ग्राहक सगळी उपलब्धी त्या दुकानामध्ये कधी पण ग्राहकाने तिथपर्यंत गेलं पाहिजे कधी. आज आमची तुमची उपलब्धता जीवनामध्ये आहे, संत आहे, ते संतांच्या कडे आपल्याला ते प्राप्त होणार आहे. जरी प्राप्त असलं तरी आपल्याला त्याचं विस्मरण आहे. आणि ते प्राप्त जर करून घ्यायचं असेल तर महाराज म्हणतात आपला अहंकार कुठतरी बाजूला ठेवावा लागेल, तो टाकावा लागेल. आणि तो अहंकार टाकणं म्हणजेच महाराज म्हणतात धरावे संतांचे ते पाय. पाय धरणं या शब्दाचाच अर्थ आहे की आपला अहंकार टाकणं. बरं, अहंकार टाकणं, अहंकार टाकून त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं लागेल. आणि त्यांच्या चरणाशी नतमस्तक झालं की आपल्याला ते ज्ञान होतं. बरं, नित्य उपलब्धच आहे. फक्त अधिकाराची परिपूर्तता झाली की ते प्रगट होते. बरं, जमिनीमध्ये बी आहे, त्याला त्या वातावरणाची जर आपल्याला सगळं साधलं ना ते अंकुरवर काढतं. बरं, अंकुरवर काढतं. बीज जवळीक काय जवळीकला आहे, त्या बीजाला पाण्याचा संबंध यावा लागतो. हा पाण्याचा संबंध आला की तो अंकुरवर येतो. बीज आहेच, तसं स्वरूप आहेच, पण त्या संतांचा संबंध जीवनामध्ये यावा लागेल. आणि संतांचा संबंध जीवनामध्ये आला की महाराज म्हणतात त्यांच्या कर्वी आपल्याला ते ज्ञान होईल. नुसतं ज्ञान नाही होऊन महाराज म्हणतात आपण जर त्या संतांना शरण गेलो आणि शरणागती जर त्यांची स्वीकारली तर महाराज म्हणतात कुणी म्हणेल एवढ्या शरणागतीने हे प्राप्त होणार आहे काय. महाराज म्हणतात तुम्ही त्यांना शरण तर जा, तुम्ही त्यांना शरण तर जा. तुम्ही जर त्यांना शरण गेला ना तुमचे जे सगळं साधायचं आहे ते सगळी तिथं साधनं पूर्ती होतात. आणि पूर्ती होऊन काय होतं ते महाराज अभंगाच्या साधने तुटती भवाची बंधने साधती साधने. केवळ शरणागतीने हे भागणार आहे का? काय त्याला साधना करावी लागणार नाही का?
महाराज म्हणतात तुम्ही शरण जा, शरण गेला की पुढची साधना तिथं तुमच्या जीवनामध्ये घडेलच. साधना ही जीवनामध्ये घडेलच. पहिल्यांदा शरण तरी जा ना, शरण तरी जा. एकदा शाळेत तरी जा, पहिल्यांदा शाळेत तरी जा. अहो ते म्हणतात त्याला शाळेत आम्ही पाठवू, पण ते रडायला लागलं तर ते आम्ही बघून घेतो, तुम्ही त्याला आणून तरी सोडा, आणून तरी सोडा. बरोबर. आमच्या काळामध्ये एक नागपूर अकोल्याजवळचा एक मुलगा शिकायला आणून ठेवला होता. जवळजवळ 20-22 वर्षाचा होता. त्याच्या घरच्याने आणून सोडलं, तो 2 दिवस रडत होता. 2 दिवस रडत होता. 22 वर्षाचा मुलगा. घरच्यांनी सांगितलं म्हणजे रडू द्या, म्हणजे त्याला पाठवू नका, रडू दे. तर शिबिराला आलेली मुलं रडतात ती लहानच असतात, हो लहानच असतात. ती रडतात जातात, त्यांना सोडावं लागतात. 22 वर्षाचा मुलगा शिकण्याकरता घरच्या लोकांनी आणलं, रडायला लागला. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, शेवटी नाही रागाने त्याला पाठवावं लागलं. बरं राहिला नाही. तर तो कीर्तन करतो, एक संस्थांचा मालक आहे म्हणून करतो, पण शेवटी शिकला नाही. बरं का, राहिला नाही. म्हणजे कमी पडला, मला एवढं सांगायचं आहे, कमी पडला. एकदा तिथं आपण गेलं पाहिजे, एकदा शरणागती स्वीकारली पाहिजे. एकदा शरणागती स्वीकारली की पुढची साधना त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये घडते. त्याकरता तुम्हाला आता काय करण्याची गरज नाहीये. कारण इथं शब्द वापरलाय, तेरी साधने साधने. माणसाला ज्ञान कधी होतं? प्राप्त असलेल्याच स्वरूपाचं प्राप्त असले, प्राप्ताची जरी प्राप्ती असली तरी शेवटी अंतःकरणाची शुद्धी झाली पाहिजे ना. अंतःकरणाची शुद्धी झाली पाहिजे. अंतःकरणाची शुद्धी झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. कोणीही असो, कोणीही असो, तिथं चालत नाही. लक्षात ठेवा, अंतःकरणाची शुद्धी व्हावीच लागते. मग अंतःकरणाची शुद्धी होण्याकरता काय करावं लागतं? निष्काम कर्म करावं. निष्काम कर्म करावं. आता त्या महात्म्याला शरण गेल्यानंतर त्या महात्म्याची काया वाचा मनाने निष्काम केलेली सेवा ही अंतःकरण शुद्धीला उपयोगी पडते. उपयोगी पडते. दुसरं तिथं काय करायचं नाही, त्या महात्म्याचीच निष्काम भावेने सेवा करायची. काय? निष्काम भावाने. आणि निष्काम भावाने त्यांची सेवा करण्यानेच अंतःकरण शुद्ध होत. शुद्ध वर्ग. त्याच्या पुढे काय सांगितलं? निष्काम उपासना. उपासना ही त्यांचीच करायची, ती निष्काम भावनेनं करायची. तेरी साधती साधने. तिथं गेल्यानंतर दुसरं काय करायचं? मी आळंदीला शिकायला गेल्यानंतर आता माझी आषाढी वारी. महाराजांनी विचारलं, मला तुझी वारी कोणती? आषाढी. तू वारीला यायचे नाही का? तू आता इथं अभ्यास करून हीच तुझी वारी म्हणते. काय? गुरु घरी शिकत असताना त्यांनी वारी करायची नाही, गुरुंची सेवा करणं हीच वारी. आता आम्ही जातोय वारीला, आता आम्ही वारीला जातोय. शिकेपर्यंत ते सांगतील ते वचन, त्यांचं जे जे सांगतील ती सेवा भावाने करणं ही निष्काम साधनाच आहे. लक्षात ठेवा. उपासनाच आहे. दुसरं काही तिथं करायचं नाही. लक्षात ठेवा. तुम्ही 12 वर्ष राहा नाही तर 24 वर्ष राहा,
काही म्हणतात आम्ही आश्रमात राहू पण वारी करणार समजावं अपूर्ण आहे. त्याला तत्व कळलं नाही. नुसतेने साधती साधने म्हणून आम्ही अलीकडे पर्याय काढलाय बरं का. लक्षात ठेवा. हा गावचा सप्ताह असेल शुद्धामध्ये, गावचा सप्ताह शुद्धात असेल तर वारीला जायचं नाही. दुसऱ्या गावचा नवे मारुती बोला. आणि याचे सगळे शुद्धतेच ते व्हायचेच हो. गावचा सप्ताह असेल तर बरं का. गावच्या सप्त्याला माघवारीला आपण जात नाही का. गावचा सप्ताह येतो एका महात्म्याचं पुण्य स्मरण आहे. हा त्यांची सेवा करणं गावामध्ये राहून ही वारीच आहे. लोक म्हणतात तुमची माघवारी चुकली नाही चुकली पण त्या निश्चयावरती आपण स्थिर पाहिजे ना. मोठा आपल्यासोबत म्हणायचं आहे तेने साधती साधने. एकदा त्या महात्म्यांना आपण शरण गेलो आणि महात्म्यांना शरण गेल्यानंतर त्यांची सेवा काया वाचा मनाने जर घडली ना त्या सेवेतून आपलं अंतःकरण शुद्ध होतं आणि अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर तो महात्मा ते संत आपल्याला आपल्या स्वरूपाची यथार्थ ओळख करून देतात. आणि यथार्थ ओळख ज्या दिवशी त्यांच्या कृपेने होईल तुटती भवाची बंधने. कोणी म्हणेल महाराज आमचं जीवन पराधीन आहे. आमचं जीवन पराधीन आहे. आम्ही प्रपंच करतो. घरच्यांना सोडून त्यांच्याकडे जायचं कसं. आणि घरच्यांना सोडून त्यांच्याकडे गेलो तर घरचे पुन्हा घरात घेतील का. आम्हाला घरात घेतील का. तेव्हा काही पर्याय असेल तर सांगा. काय पर्याय असेल तर सांगा. महाराज म्हणतात मी सांगितलं असता पण त्याला वेदाचं प्रामाण्य पाहिजे. काय त्याला वेदाचं प्रामाण्य पाहिजे. महाराज म्हणतात त्याला पर्याय नाही. ते अभंगाच्या तिसऱ्या जन्मात सांगतात. तेने साधती साधनी तुटती भवाची बंधने. शेवटी महाराज वर्णन करतात एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. विठोबा
संतांचे ते पाय तेने साधती साधनी तुटती भवाची वंदनी. शांती ब्रह्मैकनाथ महाराज आपल्याला सांगतात प्राप्त असलेलाच हरी नाम आपलं स्वरूप जर ते आपल्याला प्राप्त करायचं असेल तर ते संतांच्या कर्मीच करावं लागेल. संतांच्या वाचून आपल्याला ते प्राप्त होणं शक्य नाही. मग त्या साधनावरती आपला दृढ निश्चय होण्याकरता त्या साधनाच्या संबंधाने इथं महाराज वर्णन करतात. संतावीन प्राप्ती नाही ऐशी वेद देते वाही. तो वेद साक्षात सांगतो. इथं वेदाचं प्रामाण्य सांगितलेलं बरं का. तेच साधन कशावरून या साधनाचा स्वीकार केलाच पाहिजे असं हे मनाने ठरवलं का? मनाने नाही बरं का. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये वा आपल्या परंपरेमध्ये हिंदू धर्मामध्ये प्रामाण्याला फार महत्व आहे. स्वतः प्रामाण्य का परत प्रामाण्य वेदाचा विचार मांडलेला आहे. तेव्हा इथं वेदाचं प्रामाण्य वेद सांगतो संतावीन प्राप्ती नाही. कुणी म्हणे संतांच्याकडे न जाता ज्ञान संपादन करेल. तू म्हणशील बरोबर आहे पण वेदांनी मान्यता दिली पाहिजे त्याला. वेदांनी मान्यता दिली पाहिजे. कुणी म्हणे अर्जुनाला देवानी ज्ञान दिलं नाही का? आणि तुम्ही सांगताय संतावीन प्राप्ती नाही. पण तुकोबारे म्हणता ज्यावेळी ज्ञान सांगण्याकरता देव प्रवृत्त झाला त्यावेळी तो देव नव्हता. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. संतावीन प्राप्ती नाही. चोबाचोळ केली नाही बरं. देव ज्यावेळी हे ज्ञान सांगण्याकरता प्रवृत्त त्यावेळी तो देव नसतो. ज्ञानावरून सुद्धा स्पष्ट लिहिलेले गुरु ते ज्ञान काय गुरु ते ज्ञान. गुरूंच्या शिवाय ते ज्ञान जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही. गुरु ते ज्ञान म्हणणं काय आणि संतावीला प्राप्ती नाही म्हणणं काय एकच फरक. म्हणून असं आपण अशा संतांच्याकडे आपण जर गेलो तर महाराज म्हणतात नक्की आपल्याला ते अवस्था प्राप्त करून देतात. अवस्था प्राप्त करून देतात म्हणजे काय करतात? महाराज म्हणतात आपल्याला नित्य तृप्तीला प्राप्त करतात बरं का. आणि नित्य तृप्त होणं हीच जीवाची खरी इच्छा आहे. हीच जीवाची खरी इच्छा आहे. आणि ती इच्छा कोण पूर्ण करतं? एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. असं कुठं उल्लेख आहे का? ज्ञानोबा म्हणतात तैसा पूर्ण काम श्री निवृत्ती. सद्गुरु निवृत्ती नाथांनी मला ही अशी अवस्था प्राप्त करून दिली. ती इच्छा कोणती इच्छा आहे? प्रत्येकाला एकदा तरी पंतप्रधान व्हावं. प्रत्येकाची एकच इच्छा आहे सकल दुःखाची निवृत्ती
आणि परमानंदाची प्राप्ती ही इच्छा पूर्ण होते बरं का. कुठे? संतांच्याकडे गेल्यानंतर ती संत पूर्ण करतातच. म्हणून एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ, तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. वेळीची मर्यादा मनी मनशी गुण काही भाव आपल्या समोर काही अंशांनी प्रकट केला. आपण बहुश्रुत आहात, नेहमी श्रवण करणारी मंडळी आहात. तिथं माझ्यासारख्याने काय सांगावं. तुमच्या समोर सांगण्याने थोडीशी माझी उजळणी होईल या भावनेनं सांगण्याचा प्रयत्न केला. मला काहीतरी सांगता येतं या भावनेनं सांगितलं नाही बरं. शिक्षकाजवळ विद्यार्थी बोलला तर अभ्यासाची उजळणी होते. या भावनेतून काय विचार आपल्या समोर प्रगट केलेला आहे. झालेली सेवा त्या संत महात्म्यांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे आणि त्यांच्याकडे एवढंच मागायचं आहे, असे संत आमच्या जीवनामध्ये भेटल्यानंतर त्यांच्याविषयी संतत्व बुद्धी व्हावी. आणि एकदा संतत्व बुद्धी झाली की पुढचं कार्य होतं ते आमच्या जीवनामध्ये घडावं अशी त्या संत महात्म्यांच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मग क्षमा करणी संख्ये नोह्या उपदेश तुमचे बरोबरी दोषेश, तुमच्या कृपेचे कोसने जन्मोजन्मी तुका म्हणे तुका.
आहे.